नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे निद्रानाशाचे मूळ. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वात जास्त देणारी समस्या म्हणजे निद्रानाश. उपाय म्हणून झोपेच्या गोळ्या घेतल्या जातात, पण खरा प्रश्न असा आहे की आपल्याला झोप का लागत नाही? आपलं शरीर एका विशिष्ट घड्याळानुसार चालतं. सूर्यास्तानंतर अंधार पडताच शरीरातील मेलॅटोनिन नावाचं संप्रेरक तयार होतं, जे झोप लागण्यास मदत करतं. सकाळी सूर्यप्रकाश मिळाल्यावर शरीरातून कॉर्टिसोल हार्मोन स्त्रवला जातो, ज्यामुळे ऊर्जा मिळते. ही प्रक्रिया विस्कळीत झाली की निद्रानाश सुरू होतो. फंक्शनल मेडिसिनचा दृष्टिकोन. ताणतणाव आणि कॉर्टिसोल. दिवसभर ताण असल्यास कॉर्टिसोल हे संप्रेरक जास्त तयार होतं व ते संध्याकाळपर्यंत जास्त प्रमाणामध्ये शरीरात राहतं. त्यामुळे झोप आणणाऱ्या मेलॅटोनिनवर दाबून टाकतं, त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही. ब्लड शुगर लोअर कोस्टर म्हणजे दिवसभर साखरेचे पदार्थ, रात्री उशिरा चहा कॉफी घेतल्यास रक्तातील साखर सतत वर खाली होते. रात्री अचानक साखर कमी झाली तर मेंदूला जाग येते, त्यामुळे सुद्धा आपल्याला झोप लागू शकत नाही. पचनसंस्था आणि आंत्र म्हणजे गट आरोग्य. आपल्या अंतरातून म्हणजे आतड्यातूनही झोपेसाठी आवश्यक असलेले सेरोटोनिन तयार होतं. अंतरात सूज म्हणजे गट इन्फ्लेमेशन किंवा असंतुलन असेल तरी सुद्धा आपल्याला झोप लागत नाही. स्क्रीन टाइम आणि प्रकाश. मोबाईल लॅपटॉपचा निळसर प्रकाश हा मेलॅटोनिन ब्लॉक करतं, त्यामुळे झोप लागण्यास व्यत्यय येतो. जीवनशैलीतील अनियमितता. जेवणाचे, व्यायामाचे आणि झोपेची वेळा ठरलेल्या नसल्या तर शरीराचं नैसर्गिक घड्याळ गोंधळून जातं. गोळ्या झोप नक्की आणतात, पण त्या शरीराच्या मूळ घड्याळाला सुधारणा उपाय नाहीत. त्यामुळे गोळ्या थांबवल्या की पुन्हा निद्रानाश सुरू होतो. शिवाय दीर्घकाळ गोळ्या खाल्ल्याने यकृत, मेंदू आणि हार्मोनल संतुलनावर वाईट परिणाम होतो. फंक्शनल मेडिसिननुसार निद्रानाशावर उपाय म्हणजे मूळ कारण शोधणं आहे. सर्केडियन रिझम नुसार अनुभव शरीराला द्या. झोपण्याच्या वेळा फिक्स ठेवा. झोपण्याच्या आधी किमान 1 तास मोबाईल स्क्रीन बंद करा. साखर, कॉफी, अल्कोहोल याचे प्रमाण कमी करा. रात्री झोपताना 1 चमचा तूप घ्या. तुपात ट्रिप्टोफॅन असल्याने झोप येण्यास मदत होते. ताण कमी करण्यासाठी श्वसन क्रिया, ध्यान, योग हे करा. शरीराला योग्य मायक्रोन्यूट्रियंट्स जसं की मॅग्नेशियम, बी विटॅमिन्स याची पूर्तता करा. निद्रानाश हा केवळ लक्षण आहे, त्यामागचं मूळ कारण शोधून जीवनशैलीत बदल केला तर झोपेच्या गोळ्यांची गरज भासत नाही. फंक्शनल मेडिसिनचा संदेश स्पष्ट आहे. झोप ही औषध नाही तर आरोग्याचं नैसर्गिक वरदान आहे, ते पुन्हा मिळवता येऊ शकतं. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.